कळंब नगरपालिकेचा आढावा घेण्यासाठी जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। ज्ञानेश्वर, कळंबमध्ये ओमराजे निंबाळकर आणि सोबतच कैलास पटेल यांनी विशेष लक्ष घातलेलं होतं। त्या ठिकाणी आता मतदानाला सुरुवात झालेली आहे। कशा प्रकारे त्या ठिकाणी प्रतिसाद आहे? खरं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये आता नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला प्रत्यक्षात सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। धाराशिव जिल्ह्यात एकूण 8 नगर परिषद आणि त्याच्यासाठी आज मतदान होत आहे। खरं तर गाव वगैरे आणि कार्यकर्त्यांची असणारी ही निवडणूक राजकीय नेत्यांनी प्रतिष्ठित केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या कळंब नगर परिषदेसाठी ज्या बूथवर मतदान होतं त्या बूथवर सध्या उभा आहे। कळंबमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी आणि उभाटा असं तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते। कळंबमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत आणि या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केलेली आपल्याला पाहायला मिळते। ही निवडणूक अत्यंत धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणासाठी प्रतिष्ठेची मानलेली जाते, कारण याच निवडणुकीवरून राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांची प्रतिष्ठा ठरत असते। त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठित केलेली आहे। जोरदार प्रचार केलेला आज प्रत्यक्ष मतदानाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। कळंबमध्ये देखील मतदानाला सुरुवात झालेली आहे। नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। त्यामुळे जनता नेमका कुणाला कौल देते याकडे लक्ष असणार आहे।